हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। उन्हाळ्यात रोज आमरस खाता येते चपाती आणि पुरीसोबतच, मग मराठवाड्याची ही खास रेसिपी ट्राय केली आहे का? आज बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल उन्हाळ्यासाठी परफेक्ट आमरस धिरडी। मऊ आणि झटपट तयार होणारी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। इथे ना मी या डिशमध्ये या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचे आणि यामध्ये ना आपल्याला लसूण आणि जिरे या पद्धतीने ठेचून टाकायचे 1 चम्मच आणि यामध्ये 1 चम्मच मीठही टाकायचे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। यामध्ये थोडंसं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। डोस्याचं जसं बॅटर असतं ना त्या पद्धतीने आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे। पहिल्यांदा मी या पद्धतीने असं मिक्स करून घेते। भरपूर असं पाणी लागतं, 2-3 ग्लास पाणी लागतं आणि मग नंतर आपण हाताने छान व्यवस्थित अशा गुठळ्या होणार नाहीत या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। उन्हाळ्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा आमरस पुरीसोबत, चपातीसोबत किंवा पुरणपोळीसोबत खाल्लीच असेल, पण एकदा या पद्धतीने धिरडीसोबत आमरस नक्कीच बनवून पहा। असं थोडंसं पाणी टाकत हे व्यवस्थित असं सगळं बॅटर मिक्स करायचं आहे। याच्या गुठळ्या होतात तर या हाताने ना आपल्याला या पद्धतीने हे गुठळ्या फोडायच्या आहेत आणि व्यवस्थित असं हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं लागतं हे बॅटर तयार व्हायला। हे पहा, या हाताने अशा या गुठळ्या फोडायच्या आहेत आणि हे व्यवस्थित असं आपलं आता बॅटर तयार आहे। हे परत एकदा मी मिक्स करून घेते। हे पहा, ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला बॅटरची, जसं आपण डोसाचं बॅटर बनवतो ना तसंच बनवायचे। यावरती झाकण ठेवून मी हे अर्धा तास पीठ असंच ठेवते आणि मग नंतर अर्ध्या तासाच्या नंतर ना हे पीठ आता आपलं तयार आहे धिरडी बनवण्यासाठी। आता मी गॅस चालू करते आणि गॅसवरती एक तवा ठेवते। आपल्या डोसाच्या तव्यावरती मस्त येतात या धिरड्या। तवा छान गरम झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला पाणी टाकायचे, पाणी शिंपडून घ्यायचे आणि मग नंतर या तव्याला छान भरपूर असं तेल लावायचे आणि मग नंतर यावरती आपल्याला बॅटर टाकायचे। जसं आपण डोसा बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचे, पण डोसा एवढं पातळ नाही बनवायचे। या पद्धतीने आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचे छान असं। मी छान हे व्यवस्थित असं पसरवून घेते। एकदम झटपट बनतात, मऊ लुसलुशीत होतात, लहान मुलांना तर खूप आवडतात। आमरसासोबत खूप अप्रतिम लागतात हे धिरडी। हे मी छान असं पसरवून घेतलेली आहे। आता यावरती ना मी तेल टाकते, छान भरपूर असं तेल लावायचं आहे। साईडनी तेल सोडायचं आहे धिरडीच्या साईडनी, म्हणजे ते कडा सोडतात। आता हे खालच्या बाजूने भाजलेलं आहे, याला मी पलटून घेते आणि दुसऱ्याही बाजूने छान असं भाजून घेते। हे पहा, लगेच निघतं, चिटकत वगैरे काही नाही, एकदम मस्त बनतात, तुटतही नाहीत आणि झटपट बनतात। याला मी दुसऱ्याही बाजूने छान असं भाजून घेतलेली आहे। याला मी पलटवते आता। हे पाहू शकता, दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं हे भाजलेलं आहे। आता मी हे काढून घेते। याच पद्धतीने सगळ्या बॅटरचे आपल्याला धिरडे टाकून घ्यायचेत। इथे मी छान अशी धिरडे करून घेतलेली आहे आणि आमरसही तयार आहे। मस्त असं आमरस आणि धिरडीचा बेत तयार आहे। हे मराठवाड्याची पारंपरिक रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्कीच बनवा। लहान मुलं पासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच खूप आवडीने खातात ही आमरस आणि धिरडी। भाजीसोबतही ही धिरडी छानच लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच सोप्या रेसिपीसोबत भेटूया उद्या। थँक्यू फॉर वॉचिंग।